हॅलो मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहोत इयत्ता 12वीचा जो सेक्शन 4 आहे त्यातील दुसरा चॅप्टर 4.2 टू सर विथ लव हा जो चॅप्टर आहे तो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ज्याचं लिखाण केलं आहे E.R. ब्रेथवेट यांनी. तर याबद्दल आपण ह्या व्हिडिओपासून सुरुवात करत आहोत. ओके, व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया मग. 4.2 टू सर विथ लव बाय E.R. ब्रेथवेट हा चॅप्टर समजून घ्यायला. युस्टेस एडवर्ड रिकार्डो ब्रेथवेट, जन्म 1912 आणि मृत्यू 2016. नोन ॲज E.R. ब्रेथवेट, त्यांना E.R. ब्रेथवेट म्हणून ओळखलं जातं. ही वॉज अ गयानीज बोर्न ब्रिटिश अमेरिकन नोवेलिस्ट, रायटर, टीचर अँड डिप्लोमॅट. आता हे जे ब्रेथवेट होते त्यांचा जन्म कुठं झाला तर गयाना येथे झाला. आणि गयाना येथे जन्मलेले ते काय तर ब्रिटिश अमेरिकन नोवेलिस्ट मीन्स कादंबरीकार, रायटर मीन्स लेखक, त्यानंतर टीचर म्हणजे शिक्षक आणि डिप्लोमॅट ते होते. डिप्लोमॅट मीन्स काय तर मुत्सदी ते होते. बेस्ट नोन फॉर हिज स्टोरीज ऑन सोशल कंडिशन्स अँड रेसियल डिस्क्रिमिनेशन्स अगेन्स्ट ब्लॅक पीपल. आणि विशेषतः ते कशासाठी प्रसिद्ध होते तर विशेषतः जे कृष्णवर्णीय लोक आहे, ब्लॅक लोक आहेत, काळे लोक किंवा कृष्णवर्णीय लोक, त्यांच्यावर होणारे जे काही सामाजिक अन्याय आहेत, त्याची सामाजिक कंडिशन आहे, सोशल कंडिशन आणि रेसियल डिस्क्रिमिनेशन म्हणजे त्यांच्यासोबत जो वांशिक असा भेदभाव होतो त्यावर आधारित लेखनासाठी ते प्रसिद्ध होते. ठीक आहे. ही वॉज द ऑथर ऑफ वन ऑफ द फेमस 1959 ऑटोबायोग्राफिकल नोवेल्स टू सर विथ लव. त्यांची ते विशेषतः प्रसिद्ध आहेत किंवा त्यांना खास ओळखलं जातं. त्यांनी लिहिलं जी बुक आहे टू सर विथ लव 1959 आणि ही काय होती तर एक ऑटोबायोग्राफिकल नोवेल होती, आत्मचरित्रात्मक कादंबरी ती होती आणि त्यासाठी ते सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत आणि हीच त्यांची सर्वात प्रसिद्ध अशी कादंबरी आहे. ठीक आहे. टू सर विथ लव व्यतिरिक्त त्यांनी काही बाकी इतरही कादंबरी लिहिल्या. त्यामध्ये ही ऑल्सो रोट अ काइंड ऑफ होम कमिंग. आता ही सुद्धा एक कादंबरी आहे आणि या कादंबरीमध्ये ही रोट अबाउट हिज टूर ऑफ आफ्रिका. आफ्रिकेचा जो प्रवास आहे त्यावर आधारित ही त्यांची कादंबरी, ती म्हणजे काय तर अ काइंड ऑफ होम कमिंग ही त्यांनी लिहिली. त्यानंतर पुढची कादंबरी अ चॉईस ऑफ स्ट्रॉ. आता ही जी चॉईस ऑफ स्ट्रॉ आहे ही जी पोएम आहे ती कशावर आहे तर अ नोवेल सेट इन लंडनमध्ये घडणारी ही कादंबरी आहे. त्यानंतर पुढे आणखीन एक कादंबरी जी खूप महत्त्वाची आहे, त्यासाठी ते ओळखले जातात, त्या म्हणजे रिलक्टंट नेबर्स ही सुद्धा एक कादंबरी. अ मेमर अँड ट्रेटाईज अबाउट रेसिझम, वंशभेदावर आधारित आत्मकथन आणि चिंतन या कादंबरीमध्ये आपल्याला दिसून येतं. ही काही त्याची महत्त्वाची विशेष अशी पुस्तकं आहेत. ठीक आहे. ब्रेथवेट्स न्यूमरस रायटिंग्स primarily deal with the difficulties of being an educated black man, a black social worker, and a black teacher, and simply a human being who found himself in a set of inhuman circumstances. ओके, आता ब्रेथवेटची जी काही रायटिंग आहे त्यांच्या रायटिंगमध्ये, त्यांच्या लेखनात बहुतेक करून काय दिसतं आपल्याला तर सुशिक्षित असा जो कृष्णवर्णीय माणूस आहे, ब्लॅक मॅन, एक सुशिक्षित एज्युकेटेड, ओके, त्या व्यक्तीला कशा अडचणी येतात, कशा त्या व्यक्तीला अडचणी भोगाव्या लागतात याचं चित्रण आपल्याला दिसून येतं. ओके, जसं की एक सोशल वर्कर आहे एखादा व्यक्ती, कृष्णवर्णीय व्यक्ती, एक सामाजिक कार्यकर्ता आहे किंवा मग शिक्षक आहे किंवा मग एक सामान्य व्यक्ती आहे, तो कशाप्रकारे त्याला इन ह्युमन सिर्कमस्टान्सेसमध्ये राहावं लागतं हे आपल्याला त्याच्या कादंबरीमधून दिसून येतं विशेषतः. ठीक आहे. त्यानंतर दिलं बघा पुढं. आता या कादंबरीत आपल्याला काय बघायचं आहे, टू सर विथ लव, तो पॅसेज आता दिला आहे खाली, बघा काय दिलं आहे. टू सर विथ लव इज अ ऑटोबायोग्राफिकल नोवेल. ही एक आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. द नॅरेटर इज अन इंजिनियर. आता या कादंबरीमध्ये नॅरेटर जो आहे, निवेदक ज्याला आपण म्हणतो, तो काय तर या कादंबरीतील निवेदक हा काय तर अभियंता आहे, इंजिनियर आहे. बट टू मेक बोथ्स एंड मीट ही ॲक्सेप्ट द जॉब ऑफ अ टीचर इन अ रफ लंडन ईस्ट एंड स्कूल. परंतु उपजीविकेसाठी तो काय करतो तर लंडनच्या ईस्ट एंडमधील एका कठीण परिस्थितीच्या शाळेत शिक्षकाची नोकरी स्वीकारतो. रफ लंडन म्हणजे तर काय सांगितलेलं तर टीचर म्हणून तो काम करतो आहे सध्या त्या एरियामध्ये, लंडनच्या ईस्ट एंडमधील त्या शाळेमध्ये तो काय करतो तर एक शिक्षक म्हणून तो नोकरी स्वीकारतो. द स्कूल इज फुल ऑफ ट्रबल मेकर स्टुडंट्स हू वर रिजेक्टेड फ्रॉम अदर स्कूल्स फॉर देअर बिहेवियर. आता ही जी शाळा आहे ती शिस्तभंग करणाऱ्या विद्यार्थ्यांनी भरलेली असते. असे विद्यार्थी की ज्यांना त्यांच्या वर्तनामुळे इतर शाळांनी नाकारलेलं आहे, असे विद्यार्थी त्या शाळेत शिकत असतात. ठीक आहे. आणि तिथे हा काय करतो तर शिक्षकाची नोकरी स्वीकारतो. ॲट द बिगिनिंग
सुरुवातीला द नॅरेटर इज रिडिक्युल्ड अँड बुलिड बाय द स्टुडंट्स बट लेटर हिज काम डेमेनॉर अँड डिझायर टू सी देम सक्सीड ग्रॅज्युअली अर्न हिम देअर रिस्पेक्ट. आता सुरुवातीला काय करतात विद्यार्थी, त्याची चेष्टा करतात, रिडिक्युल म्हणजे हसतात त्याच्यावर, त्याची चेष्टा करतात, मस्करी करतात. त्यानंतर बुलिड त्याला त्रास देतात हे विद्यार्थी सुरुवातीला. परंतु या E.R. ब्रेथवेट यांचा जो काही शांत स्वभाव आहे आणि विद्यार्थ्यांना यशस्वी होताना पाहण्याची त्यांची जी इच्छा आहे, त्यामुळे हळूहळू त्यांना काय मिळतं तर विद्यार्थ्यांकडून आदर मिळायला लागते, रिस्पेक्ट त्यांना मिळतो विद्यार्थ्यांकडून. हेच आपल्याला या कादंबरीमध्ये बघायला मिळणार आहे. ठीक आहे. आता या कादंबरीचे काही महत्त्वाचे जे काही कॅरेक्टर्स आहेत त्यामध्ये बघा, नंबर 1 मेन कॅरेक्टर्स, महत्त्वाची मुख्य पात्रे. रिकी ब्रेथवेट हा निवेदक आहे, कथानायक ज्याला आपण म्हणू शकतो. त्यानंतर मेन कॅरेक्टरमध्ये रिकी ब्रेथवेट, हा निवेदक तो स्वतःच आहे. गिलियन ब्लेंचर्ड, मिसेस डेल इव्हॉन्स, डेनहॅम, पामेला डेअर, मिस्टर फ्लोरियन. आता हे काही इम्पॉर्टंट कॅरेक्टर आपल्याला सांगता येतील. आता मायनर कॅरेक्टर म्हणजे सेकंडरी, दुय्यम पात्र आपण त्याला म्हणू शकतो. त्यामध्ये आहे बघा बॉब बेलमॉट, जेस बेलमॉट, जॅकलिन बेंडर, बकली, क्लिंटी, जोसी डॉज. ओके. त्यानंतर आहे सेल्मा ड्र्यू, पॅट्रिक फर्मन, हॅकमन, टीच जॅक्सन, मोयरा जोसेफ, मोनिका पेग. ओके. मोनिका पेज. त्यानंतर पाल्मर. त्यानंतर आहे बघा बार्बेरा पेग, अंडरस्टँड. युफेमिया फिलिप्स पॉटर, जेन पार्सल. ओके. त्यानंतर सॅपियानो, लॉरेन्स सिल्स. त्यानंतर थिओ वॉटसन. हे काही इम्पॉर्टंट कॅरेक्टर आपल्याला सांगता येतील या कादंबरीतील. ठीक आहे. समरी ऑफ द नोव्हल म्हणजे या कादंबरीचा सारांश काय आहे थोडक्यात आपण समजून घेणार आहोत. टू सर्व विथ लव इज अ वर्क ऑफ फिक्शन बेस्ड ऑन द लाईफ ऑफ ऑथर E.R. ब्रेथवेट. आता ही जी कादंबरी आहे टू सर्व विथ लव, ही काय तर एक फिक्शन बेस्ड कादंबरी आहे. फिक्शन बेस्ड मीन्स एक काल्पनिक कादंबरी आणि कोणाच्या जीवनावरती आधारित आहे तर जो ऑथर आहे या कादंबरीचा जो लेखक आहे E.R. ब्रेथवेट यांच्या जीवनावर आधारित ती कादंबरी आहे आणि काल्पनिक अशी ती कादंबरी आहे. ठीक आहे. द मेन कॅरेक्टर E.R. ब्रेथवेट वर्क्स ॲज अन इंजिनियर इन अन ऑइल रिफायनरी. या कादंबरीतील जे मुख्य पात्र आहे मेन कॅरेक्टर दॅट इज E.R. ब्रेथवेट, ते काय करतात तर एका तेल शुद्धीकरण कारखान्यात इंजिनियर म्हणून काम करत आहेत. ठीक आहे. ही सर्व्ड इन द रॉयल ब्रिटिश एअर फोर्स इन द वॉर. त्यांनी युद्धाच्या काळात रॉयल ब्रिटिश एअर फोर्समध्ये सुद्धा काम केलं होतं, तिथे सुद्धा त्यांनी सेवा दिलेली असते. ठीक आहे. आफ्टर द वॉर बिंग अ ब्लॅक पर्सन ही वॉज अनेबल टू फाइंड एम्प्लॉयमेंट. युद्धानंतर ब्लॅक पर्सन म्हणून म्हणजेच कृष्णवर्णीय असल्यामुळे त्यांना नोकरी मिळत नाही. ॲज अ लास्ट रिसॉर्ट. ओके. आता त्यांना नोकरी मिळत नाही, शेवटचा पर्याय म्हणून काय करता येते, ही अप्लाइड इन अ स्कूल टू बिकम अ टीचर. एका शाळेत शिक्षक होण्यासाठी अर्ज ते करतात. ठीक आहे. सरप्राइझिंगली ही इज ॲक्सेप्टेड ॲट द ग्रीन स्लेट स्कूल इन लंडन्स ईस्ट एंड अँड इज सेट टू टीच द सिनियर क्लासेस ऑफ द स्कूल. आणि आश्चर्याची गोष्ट, सरप्राइझिंगली लंडनच्या ईस्ट एंडमधील जे काही ग्रीन स्लेट स्कूल आहे तिथे त्यांची निवड होते आणि तिथे त्यांना शिकवण्यासाठी कुठला क्लास मिळतो तर जे की सिनियर क्लासेस आहेत, वरिष्ठ वर्ग, त्यांना शिकवण्याची जबाबदारी त्यांना दिली जाते. ठीक आहे. ग्रीन स्लेट स्कूलमध्ये त्यांची निवडसुद्धा होते आणि तिथे शिकवण्याची जबाबदारी त्यांना मिळते. त्यानंतर पुढचा पॅसेज काय सांगतो बघा. While reading the novel, we have to understand that the time period in which the story takes place is very important. आता कादंबरी वाचत असताना कथा ज्या काळात घडते तो काळ समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. Braithwaite finds that even though he considered himself British and has served in the Royal Air Force RAF, the English do not consider him to be one of them. आता ब्रेथवेट स्वतःला ब्रिटिश मानत जरी असले तरी आणि त्यांनी स्वतः RAF
रॉयल एअरफोर्समध्ये सेवा दिलेली आहे, तिथे काम केलेलं असलं तरी देखील द इंग्लिश डू नॉट कन्सिडर हिम टू बी वन ऑफ देम, तरी देखील हे इंग्रज जे आहे त्याला आपल्यातील एक मानत नाहीत. हे तर आपल्या लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ती कंडिशन आहे त्या कादंबरीची, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. This leads Braithwaite to feel bitter about the English and colonialism as well as about his white students. यामुळेच ब्रेथवेट यांच्या मनात इंग्रजांविषयी आणि कॉलोनियलिझम मीन्स वसाहतवादाविषयी कटुता त्यांच्या मनात निर्माण झाली होती. ठीक आहे, आणि त्याचबरोबर गोऱ्या वर्णाची जी मुलं आहे, व्हाईट स्टुडंट्स, ओके, श्वेतवर्णी आपण त्याला म्हणू शकतो, गोऱ्या वर्णाच्या विद्यार्थ्यांविषयीही त्यांच्या मनात नाराजी निर्माण झाली होती. ठीक आहे, आता कॉलनिझम म्हणजे काय, ब्रिटिश जसं आपल्या भारतात येऊन त्यांनी राज्य केलं तर त्यांनी कॉलनी बनवली, म्हणजे ती इथं काय पॉलिटिकल सगळ्या प्रकारचे डिसिजन ते घेत आहेत तशा प्रकारे. ठीक आहे, तर कॉलनिझमबद्दल म्हणजे वसाहतवादाविरुद्ध देखील त्यांच्या मनात कटुता होती, राग होता, द्वेष होता. ब्रेथवेट्स टीचिंग पोझिशन स्टार्ट्स आउट रफली अँड इज एम्बॅरेस्ड टाईम अँड अगेन. आता ब्रेथवेट यांची जी शिक्षक म्हणून नोकरी आहे ती सुरुवातीपासूनच त्यांना कठीण ठरते आणि त्यांना वारंवार अपमान सहन करावा लागतो. ठीक आहे, ही कन्सिडर्स ही स्टुडंट्स रिस्पेक्टफुल, ते आपल्या विद्यार्थ्यांना उद्धट, इल मॅनर म्हणजे असभ्य, ॲट मिस्चिवस आणि त्याचबरोबर खोडकर समजतात. मिस्चिवस मीन्स खोडकर समजतात. वाईल his students consider him to be an arrogant outsider unfamiliar with the social environment in which they have grown up. आणि या उलट ते जे विद्यार्थी आहे ब्रेथवेटचे ते काय समजतात, ब्रेथवेटला गर्विष्ठ. ठीक आहे, ते विद्यार्थी त्याला ॲरोगंट आउटसायडर, गर्विष्ठ व्यक्ती समजतात. गर्विष्ठ बाहेरचा माणूस समजतात, आउटसायडर म्हणजे तो इथला नाही, बाहेरचा एक गरिष्ठ व्यक्ती आहे असं ते समजतात. ठीक आहे, त्याचबरोबर अनफॅमिलियर विथ सोशल इन्व्हायरमेंट, आणि असा व्यक्ती ज्याला काय नाही तर सामाजिक वातावरणाची ओळख नाही असं त्यांना वाटतं. कोणाला, विद्यार्थ्यांना वाटतं यार ब्रेथवेटबद्दल. द स्टुडंट्स हरॅश हिम फ्रॉम डे वन, स्लॅमिंग देअर डेस्क ड्युरिंग हिज लेक्चर, युजिंग फाऊल लँग्वेज अँड बुलिंग हिम टू अ ग्रेट एक्सटेंट. पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थी त्यांना काय करतात तर त्रास देऊ लागतात. त्यांच्या लेक्चरच्या वेळेस, त्यांच्या तासादरम्यान त्यांची जी बाकडं आहेत, डेस्क ते वाजवतात, आपटतात. ठीक आहे, त्यानंतर फाऊल लँग्वेज मीन्स घाणेरडी भाषा वापरत होते. त्याचबरोबर बुलिंग हिम टू अ ग्रेट एक्सटेंट, अंडरस्टँड, आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर छळ ते करतात. कोणाचा, त्या शिक्षकाचा, E.R. ब्रेथवेटचा. ठीक आहे, त्यानंतर इवन द गर्ल स्टुडंट्स डू नॉट स्पेअर अ मोमेंट टू हरॅश ब्रेथवेट. मुलीही ब्रेथवेट यांना त्रास देण्याची एकही संधी सोडत नाहीत, त्यासुद्धा त्याला त्रास देतात. ठीक आहे, in a reaction to that, Braithwaite verbally scolds the girls for acting in an unladylike manner and being unruly in the class. याच्यावर प्रतिक्रिया म्हणून ब्रेथवेट काय करतात तर मुलींना वर्गात असभ्य वर्तन केल्याबद्दल आणि शिस्तभंग केल्याबद्दल तोंडी सुरवतात, त्यांना ते ओरडतात, त्यांच्यावर ते रागवतात, त्यांच्यावर ते चिडतात. When he understands that his outburst has not gained him any respect and coordination from the students. आता जेव्हा त्यांना समजतं की त्यांचा जो राग व्यक्त करण्याची आहे पद्धत, म्हणजे राग व्यक्त केल्याने विद्यार्थ्यांकडून त्यांना काय होत नाही तर आदर मिळत नाही आहे, त्याचबरोबर सहकार्य मिळत नाही, हे त्यांच्या लक्षात येतं. आणि जेव्हा त्यांना लक्षात येतं तेव्हा ते काय करतायत, ही चेंज हिज टीचिंग अँड हँडलिंग टॅक्टिक्स. तेव्हा ते आपली शिकवण्याची पद्धत आणि विद्यार्थ्यांशी जी वागण्याची पद्धत आहे त्यामध्ये ते बदल करतात. आणि डिसाइड्स, आणि ते काय ठरवतात ते की टू इंटरॅक्ट विथ देम ॲज दो दे आर अडल्ट्स अँड रिस्पेक्टेबल पर्सन. ते असं ठरवतात की विद्यार्थ्यांशी प्रौढ आणि सन्माननीय व्यक्तीप्रमाणे संवाद साधण्याचा निर्णय ते घेतात. कोण, E.R. ब्रेथवेट. ठीक आहे, ही रिक्वायर्स एव्हरी गर्ल टू बी रेफर टू ॲज मिस अँड दॅट ही स्टुडंट्स कॉल हिम सर. तिच्याशी इच्छा असते की प्रत्येक मुलीला मिस असं संबोधलं जावं आणि विद्यार्थ्यांनी त्याला सर असंच बोलावं अशी तो अपेक्षा ठेवतो. ॲट फर्स्ट, सुरुवातीला काय होतं बघा, द स्टुडंट्स फाइंड धिस लेवल ऑफ डिफरन्स रिडिक्युलस अँड अननेसेसरी. सुरुवातीला विद्यार्थ्यांना इतका मान देणं हास्यास्पद वाटतं, अनावश्यक वाटतं, अननेसेसरी. ठीक आहे, हावेवर दे कम अराउंड आफ्टर ओनली अ फ्यू वीक्स, कम्प्लिटली चेंजिंग बोथ देअर हायजीन अँड देअर ॲटिट्यूड टुवर्ड्स वन अनदर. परंतु काही आठवड्यातच त्यांचा दृष्टिकोन काय होतो तर बदलतो. त्यांच्या स्वच्छतेत आणि एकमेकांशी वागण्यातही मोठा बदल दिसून येतो. म्हणजे हायजीन, स्वच्छता ते फॉलो करतात आणि त्यांच्या वागण्यातसुद्धा काय होतं तर मोठा बदल दिसून येतो. ठीक आहे,
दिस मार्क्स द सक्सेस ऑफ ब्रेथवेट इन हँडलिंग द स्टुडंट्स इन अ व्हेरी ॲमिकेबल वे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रेमाने आणि समजूतदारपणे, ॲमिकेबल मीन्स समजूतदारपणे हाताळण्यात ब्रेथवेट काय होतो तर यशस्वी राहतो. ठीक आहे. पुढचा जो पॅसेज आहे त्यामध्ये काय दिलं बघा. टू इन्क्रीज द क्लास कल्चरल एक्सपोजर ही टेक्स देम ऑन फील्ड ट्रिप्स अँड एक्सकर्शन्स टू म्युझियम्स अँड थिएटर्स. ठीक आहे. हॅव नेवर बीन. आता वर्गातील विद्यार्थ्यांची सांस्कृतिक जाण वाढणे, कल्चरल एक्सपोजर वाढवण्यासाठी तो त्यांना शैक्षणिक सहलीवर आणि भ्रमंतीसाठी नेतो. ठीक आहे. एक्सकर्शन मीन्स भ्रमंती करणे, एक पिकनिक एक करायची. ठीक आहे. फील्ड ट्रिप म्हणजे काय तर शैक्षणिक सहल, त्यासाठी तो घेऊन जातो. ओके. आणि कुठे घेऊन जातो त्यांना? टू म्युझियम्स अँड थिएटर्स, संग्रहालय असतील, त्याचबरोबर थिएटर्स म्हणजे नाट्यगृह, या ठिकाणी तो त्यांना घेऊन जातो. अंडरस्टँड. अ व्हाईट फिमेल टीचर, आता जी काही व्हाईट फिमेल टीचर आहे, शिक्षिका, ओके, व्हाईट गोऱ्या वर्णाची, तिचं नाव आहे गिलियन ब्लेंचर्ड. आता ही जी गिलियन ब्लेंचर्ड आहे, गिलियन ब्लेंचर्ड अकंपनीड द क्लास ऑन दिस एक्सकर्शन. ती सुद्धा काय असते तर या सहलीमध्ये त्यांच्या वर्गासोबत ती असते. ठीक आहे. ती सुद्धा येते. दिस मार्क्स द बिगिनिंग ऑफ फ्रेंडशिप बिटवीन ब्लेंचर्ड अँड ब्रेथवेट. सिमिलरली ब्रेथवेट्स रिलेशनशिप विथ हिज स्टुडंट इज टेस्टेड मेनी अ टाईम. याचप्रमाणे ब्रेथवेट जे आहेत, ब्लेंचर्ड आणि ब्रेथवेट यांच्यातील मैत्रीची सुरुवात होते. याचप्रमाणे ब्रेथवेट आणि त्यांच्या विद्यार्थ्यांमधील नातं सुद्धा काय होतं तर अनेक वेळा कसोटीला लागतं. ठीक आहे. ऑल्दो हिज स्टुडंट्स फ्रिक्वेंटली डिसअपॉइंट अँड हर्ट हिम, ही लर्न टू फॉरगिव्ह देम. जरी त्याचे विद्यार्थी त्याला काय करत असले, वारंवार त्याला निराश करतात, दुखवतात, ठीक आहे, तरीही तो त्यांना माफ करायला शिकतो. द स्टुडंट्स कॉन्स्टंटली सरप्राईज हिम विथ देअर मॅच्युरिटी, इम्पॅथी अँड नॉलेज. ओके. विद्यार्थीसुद्धा काय करतात, त्याला नेहमीच आश्चर्यचकित करतात. कसे तर त्यांनी विद्यार्थी काय करतात, त्यांची स्वतःची परिपक्वता दाखवतात, मॅच्युरिटी. त्यानंतर इम्पॅथी मीन्स सहवेदना, नॉलेज म्हणजे ज्ञान दाखवून नेहमी त्याला काय करतात तर आश्चर्यचकित करतात. कोणाला? E.R. ब्रेथवेटला. अनादर फेसेट ऑफ द स्टोरी विच ग्रेटली अफेक्ट्स इट्स नॅरेटिव्ह लाईज is the heavy history of colonialism, its dark consequences, mental and physical trauma that increases Braithwaite's hatred and wrath for British. आता आणखीन एक जो फेसेट म्हणजे पैलू आहे महत्त्वाचा या कथेचा, या स्टोरीचा, तो म्हणजे काय तर वसाहतवाद. मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं वसाहतवाद म्हणजे काय तर जे ब्रिटिश आपल्या देशात येऊन त्यांनी आपलं राज्य केलं, म्हणजे त्यांनी इथे वसाहती उभारल्या, म्हणजे तिथे यायचे आणि पॉलिटिकल सगळे निर्णय, सोशल निर्णय, सगळे निर्णय ते घेत होते, त्यांचे कायदे ते चालायचे तशा प्रकारे. तर हा जो वसाहतवादाचा खोलवर रुजलेला इतिहास आहे, ओके, त्याचे परिणाम, डार्क कॉन्सिक्वेन्सेस, काळे परिणाम, आणि या काळ्या परिणामातून निर्माण झालेली मेंटल अँड फिजिकल ट्रॉमा, म्हणजेच मानसिक आणि शारीरिक आघात जे त्याच्यावर झाले, आणि यामुळेच दॅट इन्क्रीजेस ब्रेथवेट्स हेट्रेड अँड रॉथ फॉर ब्रिटिश. आणि यामुळेच ब्रेथवेट यांच्या मनात ब्रिटिशांविषयी द्वेष आणि राग वाढतो. रॉथ मीन्स WRETH, रॉथ मीन्स राग. ओके. गुस्सा ज्याला आपण म्हणतोय. ही कॉन्स्टंटली फील्स द प्रेजुडिशियल इफेक्ट्स ऑफ कॉलनिझम वाईल लिव्हिंग इन इंग्लंड आफ्टर वर्ल्ड वॉर II. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये राहत असताना त्यांना वसाहतवादाचे प्रेजुडिशियल मीन्स पूर्वग्रहदूषित परिणाम सतत जाणवत राहतात. ओके. एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात जी कल्पना असते त्याला आपण काय म्हणतो, प्रेजुडाईस. ठीक आहे. तर त्याच्या मनात जी ब्रिटिशांबद्दल कल्पना होती त्याला आपण पूर्वग्रह म्हणतोय, त्यालाच प्रेजुडाईस असं म्हणतात. ठीक आहे. अँड दीज निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस फ्रिक्वेंटली शेप हिज थॉट्स अँड ॲक्शन्स. आणि हे जे नकारात्मक अनुभव आहे त्यांच्या विचारांवर आणि कृतींवर काय करतात तर वारंवार प्रभाव टाकण्याचं काम करताना आपल्याला दिसून येतं आहे. ठीक आहे. या स्टोरीमध्ये, या कादंबरीत तुम्हाला ते बघायला मिळेल. ब्रेथवेट इज सरप्राइज अँड shocked by the conditions in which the students live and also the physical trauma of the war that can be seen throughout his teaching environment. विद्यार्थी ज्या परिस्थितीत राहतात ते पाहून ब्रेथवेट काय होतात तर आश्चर्यचकित होतात, हादरून जातात. ठीक आहे. शॉक्ड अँड सरप्राईज अँड शॉक्ड म्हणजेच आश्चर्यचकित आणि ते हादरून जातात. त्याचबरोबर अँड ऑल्सो फिजिकल ट्रॉमा ऑफ द वॉर दॅट कॅन बी सीन थ्रू आउट हिज टीचिंग इन्व्हायरमेंट. त्याचबरोबर युद्धामुळे झालेले शारीरिक आघात त्यांच्या शिक्षणाच्या वातावरणात सर्वत्र दिसून येतात. ठीक आहे.
आज आपण हा फर्स्ट पार्ट इथे संपवत आहोत. थीम ऑफ द नोव्हल, ओके, आणि त्याचबरोबर सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट आपण काय करणार आहोत तर पार्ट सेकंडमध्ये बघणार आहोत. आय होप तुम्हाला आजचा जो आपला पार्ट आहे, ठीक आहे, इंट्रोडक्शन, लेखकाचं इंट्रोडक्शन आणि समरी ऑफ द नोव्हल हे चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. काही अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायला विसरू नका. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध फाउंडेशन हे आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.